नमस्कार, एक ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर इकडे बा अनुचं काय चालू आहे. अनु कुठं आहे तू? हे खाली लपलेली आहे. तिला झालेली आहे सर्दी. तिचे पप्पा औषध देते म्हणून खाली लपली, बेडच्या खाली लपली. बाहेर निघ, बाहेर निघ ना. औषध घ्या लागेल म्हणून ते पलंगाच्या खाली लपलेली आहे. कारण तिचे पप्पा तिच्या मागं लागलेले आहे औषध घे म्हणून. तर आता ते लपलेली आहे. नंतर तिला जबरदस्तीने औषध द्यास लागेल. बाहेर निघ ना. तुमच्या धागानं लपली ना, पाय ना, पलंगाच्या खाली लपले. तुम्ही औषध देसाल म्हणून. ये ना औषध घे ना. घे लवकर, ये लवकर. घे ना. तिकडून उंदीर येतं, उंदीर येईन. हा, ये लवकर. लवकर ये लवकर. औषध घेऊन घे. गुड गला घेते आहे ना. घेते ना औषध. घे ना. चला तर मग आता मी बनवत आहे नाश्ता. तर नाश्त्यात मी आज बनवणार आहे रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या, त्याचा चिवडा बनवणार आहे. तर पोळ्या ज्या आहेत मी बारीक करून घेतलेल्या आहे. आता मी नाश्ता बनवणार आहे. तू खाशील का अनु? मी खातो. फिक्क्या करू की तिखट? फिक्का. बरं. अनु सर्दी जमली तुझी? हा, सर्दी संपली. औषध घेतली का तू? औषध घेतली. पप्पानं दिली का तू घेतली? पप्पाने घेतली. हो काय. चला मग आता मी नाश्ता बनवते. आपण नाश्ता करू, ठीक आहे? नाश्त्यात काय बनवतं आज? चिवडा. पोळीचा चिवडा बनवू आज आपण. तुम्हाला मदत करतं का? ठीक आहे. मग आता अनु मला मदत करते आणि मी आता इथं पोळीचा चिवडा जो करून घेते. कारण आता दिवस जर उन्हाळ्याचा मोठा राहतो तर सकाळी सकाळी काही ना काही खायला पाहिजे, नाहीतर मग नंतर भूक लागते जर स्वयंपाक उशिरा झाला तर माझा काही स्वयंपाक जास्त उशिरा नसते, लवकर असते. त्याच्यामुळे मी नाश्ता जास्त करतच नाही. एखाद्या वेळेस सकाळी सकाळी करते. आणि आता रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या तर म्हटलं त्याचा चिवडा करा. आणि रात्रीच्या पोळीचा चिवडा एक नंबर, म्हणजे मस्त असं चांगला असा लागते आणि पौष्टिकही असते. तर आपण आता मी चिवडाच बनवणार आहे. तर आता पोळीचा चिवडा करण्यासाठी इकडे झालेली आहे आमची तयारी चालू. पोळ्या ज्या आहेत ते मिक्सरमधून मी बारीक काढून घेतलेल्या आहेत. कारण हातानं बारीक करायला वेळ लागते, म्हणून मिक्सरमधून काढला की लगेच होऊन जातात आणि आपला वेळही वाचते. तर इकडे कांदा, हिरव्या मिरच्या, सांबार चिरून घेतलेला आहे. आणि आता मी देणार आहे तडका दिला की मग त्याच्यामध्ये हे कुटके टाकून देणार आहे आणि आमचा होणार आहे नाश्ता तयार. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाला नाश्त्यामध्ये पोहे उपमापेक्षा रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्याचा चिवडा खायला आवडतो. तो कारण मला तर खूप आवडतो. बाकीचे पोहे वगैरेपेक्षाही चांगला असा लागतो आणि पोटही आपलं भरलं राहते. तर कोणाकोणाला आवडतं कमेंट करून मला नक्की सांगा. पानी पे
तर आमचा नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला आहे. नाश्ता करून झालेला आहे. आता मी इकडे करत आहे स्वयंपाकाची तयारी. ऊन होते तर उन्हाच्या अगोदर लवकर करून घेतलं तर चांगलं राहते, नाही तर नंतर खूप गरमी होते, कारण गरमाट असं वातावरण राहते. यावेळेस लवकरच ऊन होते. तर इकडे कणिक भिजून घेतलेले आहे आणि आज मी म्हटलं कशाची भाजी बनवणार, तर आज मी बनवणार आहे बेसनाचे आयते आणि त्याची भाजी बनवणार आहे. कारण रोज रोज भाजीला सुचत पण नाही काय बनवा, आणि घरी बेसन सर्वांचे असतेच, त्याच्यामुळे मग बेसनाचे जर केले चांगले असे लागते आणि सर्वांना आवडेलही. म्हणून मी म्हटलं बेसनाचे आयते बनवा मस्त. तर आता इकडे त्याचीच मसाल्याची तयारी चालू आहे, भाजणं चालू आहे मसाला. आणि इकडे जे बेसनाचे आयते आहेत मी करून राहिलेले आहेत. तर ते काही बेसनाचे आयते मी अगोदरसुद्धा दाखवले आहेत कसे बनवायचे. तर आता काही एवढे दाखवले नाही. आपलं बेसन घ्यायचं, भिजवलं आणि चटणी मीठ टाकलं त्याच्यामध्ये, पातळ असं भिजवलं की मस्त असे आयते होतात. तव्याला चिपकत नाहीत, मस्त लवकर असे निघतात आणि त्याची भाजी चांगली लागते. आणि हे आयते तुम्ही असेही खाल्ले ना तसेसुद्धा चांगले लागतात. नाश्त्यामध्ये खूप जण खातात. तर आता इकडे चालू आहे माझी भाजीची तयारी. तर इकडे म्हणजे बेसनाचे आयते बनवणं चालू आहे आणि दुसऱ्या इकडे भाजी टाकणं चालू आहे. तर भाजीमध्ये मी साधं आलकण आणि लसणाची पेस्ट, तिखट, मीठ, हळद हे टाकलेलं आहे आणि ते होऊ देणार आहे तेलात. आणि हा इकडला पराठा तुम्ही बघू शकता थोडासा जळलेला आहे, कारण गॅसचा पावर झाला होता जास्त आणि ते बेसन पातळ असल्यामुळे लवकरच जळून जाते. तर तिकडे लक्ष नाही, तर त्याच्यात फॅन चालू होता, फॅनच्या हवेमुळे मग आणखीनच म्हणजे जळून गेला लवकरच. तर आता इकडे आणखी थोडं उरलं होतं, तर ते सुद्धा मी याच्यावर टाकून देत आहे. आणि 2-3 असे आयते केले की मस्त किती लोकांची भाजी होते, म्हणजे 5-6 माणसं आरामात जेवू शकतात. जास्त वेळही लागत नाही आणि चांगले असे लागते. तर आता इकडे आपला मसाला होत आहे. आता तो मसाला झाला की मी त्याच्यामध्ये देणार आहे पाणी टाकून आणि नंतर मग पोळ्या वगैरे करून घेणार आहे. तर इकडे मी ज्या मिक्सरच्या भांड्यात आलकण काढलं होतं त्याच्यातच थोडंसं पाणी टाकलं आणि ते सुद्धा त्याच्यात टाकून दिलं. तर त्यानं काय होतं, आपली भाजी थोडीशी घट्ट येते आणि तसंच राहू दिल्यापेक्षा तर धुवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. तर इकडे आता माझी स्वयंपाक जो आहे, पोळ्या वगैरे मी करून घेतलेले आहे आणि भाजीसुद्धा त्याला उकळी आलेली आहे. तर आता जे आहे आयते केले होते मी बेसनाचे ते आम्ही चिरून घेणार आहे. तर तुम्ही कोणीही आकारात चिरू शकता. मी असे पातोळीच्या आकारात चिरत आहे. चौकोनी चिरले तरी चांगल्याला दिसतात आणि कसे पण टाकले तरी
हाताने सुद्धा तुम्ही असे तुकडे तुकडे केले टाकले तरीसुद्धा त्याच्यात चांगले होतात. फक्त एवढं आहे की जास्त गरम याच्यात नाही टाकायचं. जास्त गरम याच्यात टाकले की हे पूर्ण नरम होतात आणि ते भाजीची जे आहे ते चव वेगळीच येते. म्हणून भाजी थंड होऊ द्यायची आणि हे आयतेसुद्धा थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर मग भाजी टाकायची. तेव्हाच मग मस्त असे चांगली अशी मोकळी भाजी येते. नाहीतर मग बेसनच होऊन जाईल, म्हणजे पूर्ण हे गरम आहे ना मुरून जातील त्याच्यात. म्हणून भाजी थंड होऊ द्यायची आणि हे आयतेसुद्धा थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मग भाजीमध्ये टाकायचे. तिकडे माझ्या पोळ्या सगळं झालेलं आहे आणि भाजीसुद्धा उकळी आलेली आहे. आता भाजी मी खाली उतरून घेणार आहे आणि नंतर मग हे भाजी थंड झाल्यानंतर मग हे आयते जे आहे त्याच्यामध्ये टाकून देते. मला असं वाटते सर्वांचंच रुटीन सेमच राहते. रोजच सकाळी उठा, चहा, स्वयंपाक, नाश्ता आणि संध्याकाळीसुद्धा तेच. तर माझी डेली लाईफ जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझी डेली लाईफ जे सेमच आहे तरीसुद्धा मी शेअर करणार आहे. तर जर तुम्ही माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर बघा इकडे छान असे भाजीला कलर आलेला आहे आणि आपली भाजी जी आहे ती तयार आहे. आता मी तर आता इकडे झालेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचं झालेला आहे चहाचा वेळ. तर इकडे मी चहा बनवून घेतलेला आहे आणि आता आम्ही पिणार आहोत चहा. तर मला काही जास्त चहा आवडत नाही, मी थोडासा पिणार आहे. मी पितच नसते, पण म्हटलं थोडासा घ्यावं तर आता थोडासा चहा पिते इथे आणि नंतर मग भांडे वगैरे घासून घेते चहाचे. तर इकडे जो आहे संध्याकाळचा आमचा चहा वगैरे झालेला आहे. आता मी ते भांडे धुवून घेणार आहे तेवढे. आणि मला भांडे बाहेरच धुवावं लागतात, म्हणजे बाहेर आणावं लागतात, किचनमध्ये हे नाही आहे. तर बाहेर इथं धुवून घेते आणि जे काही चहापत्तीचं पाणी आहे ते बाहेर फेकावं लागते, इथं फेकता नाही येत. मग मी आता बाहेर घेऊन जाणार आहे, बाहेर फेकून दिलेलं आहे. आता हे भांडे मी जे आहेत मी घासून घेणार आहे. आणि अनुचे पप्पा गेले होते वावरात, म्हणजे तसे चक्कर मारायला गेले होते, त्यांना करमत घरी. तर मग ते आलेले आहेत आता. अनुसुद्धा आलेली आहे, बॉटलसुद्धा घेऊन गेली होती मस्त गेले आणि लवकरच वापस आले. आणि आता ते हातपाय धुत आहे तिथं. तिला विचारत आहे वावरात गेली होती का हे ते, आणि तिला पाहिजे होतं हँडवॉश. तर अगोदर हँडवॉश करणार आणि त्याच्यानंतर हातपाय धुणार असे ते म्हणत आहे. तर असं आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.